लाडकी बहिणीच्या लाडक्या बहिणीनो 19वा हप्ता वाटपाबद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जवळजवळ 86 लाख लाडक्या बहिणी यावेळेच्या हप्त्यापासून मुकलेल्या आहेत. यावेळेस लाडक्या बहिणींना कमी हप्ता भेटणार आहे, एक महत्वाची बातमी समोर आली आणि बातमी फक्त एका न्यूजपेपरला किंवा एका टीव्ही चॅनलला आली नाही, तर बघा सगळ्या न्यूजपेपरला, सगळ्या टीव्ही चॅनलला ही बातमी आलेली आहे. जवळजवळ 86 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी या लाडक्या बहिणी योजनेमधून अपात्र ठरलेल्या आहेत. त्यांना हप्ते भेटलेले नाहीयेत. मग त्यांना पुढचे हप्ते भेटणार का? त्यांना ई-केवायसी केल्यानंतर त्यांची पुन्हा हप्ते चालू होणार का? या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर लाडक्या एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्हाला 18वा हप्ता भेटला होता का? कारण की एक मोठी आकडेवारी समोर आली आणि या आकडेवारीमध्ये, या यादीमध्ये 86 लाख लाडक्यांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं असेल तर तुम्हाला पण हप्ते या ठिकाणी थांबणार आहेत. जोपर्यंत तुमची पडताळणी होत नाही, जोपर्यंत तुमची पात्रता ठरत नाहीये, तोपर्यंत तुम्हाला हप्ते भेटणार नाहीत. अशा स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्याचबरोबर बऱ्याच लाडक्या या ठिकाणी प्रश्न विचारत आहेत की सर 19वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे? 19वा हप्ता या ठिकाणी कधी भेटणार आहे? सर्व ठिकाणी हा प्रश्न विचारला जात आहे. फक्त आपल्या चॅनलला नाहीये, तर सगळ्या टीव्ही चॅनलला पण ज्यावेळेस न्यूज येतात किंवा काही पेपरवर येतात बातम्या किंवा कोणत्या पण प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी लाडक्या बहिणीबद्दल विचारलं जातं, त्यावेळेस लाडक्या ह्याच प्रश्न सगळीकडे विचारतात, नेमका 19वा हप्ता भेटणार कधी? जवळजवळ 2 महिने म्हणजे 2 महिने आता संपतील, तर या ठिकाणी अजून पण जानेवारी महिन्याचाच हप्ता भेटला नाही. मग फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी भेटणार? त्याचबरोबर 17वा 18वा हप्ता जवळजवळ 86 लाख लाडक्यांना भेटला नाहीये, तो हप्ता चालू होणार आहे का? या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बनवणार. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, कारण की लाडक्यांना बघा आपण शांत बसून आता चालणार नाहीये. सरकारकडे आपल्याला विनंती करावी लागणार आहे. परत सांगतो लाडक्यांनो, आता मी या ठिकाणी एक मोठी गोष्ट, जसं आतापर्यंत आपण प्रत्येक वेळेस पुढाकार घेत असतो त्या स्वरूपात लाडक्यांनो यावेळेस पण पुढाकार घ्यावा लागणार आहे. आता गोष्ट ही छोटी मोठी नाहीये. 86 लाख लाडक्याताई तुम्हाला पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवतो लाडक्यांनो. 86 लाख म्हणजे विचार करा, आणि पहिल्या 10 लाख 1 कोटी लाडक्याताईंना बाहेर काढलेला आहे. 1 कोटी लाडक्याताईंना बाहेर काढणं सोपी गोष्ट नाहीये. 2.5 कोटी पैकी 1 कोटी जर गेल्या, फक्त 1.5 कोटी या ठिकाणी बाकी राहिलेल्या आहेत. तर लाडक्या बहिणीच्या वतीने हा गुरुदादा महाराष्ट्रामध्ये खूप कमी आहेत जे लाडक्या बहिणीबद्दल बोलत असतात. त्याच्यामधला आपलं एक चॅनल आहे. तर लाडक्या बहिणीच्या या चॅनलच्या वतीने सरकारला डायरेक्ट विनंती केली जात आहे, मागणी केली जात आहे की सरकारने लवकरात लवकर या लाडक्या ताईंचा तपास लावावा, त्यांची पडताळणी करावी. पडताळणी करून मागचे आणि पुढचे सगळे हप्ते द्यायला सुरुवात करायला पाहिजे, ही सरकारकडे आपली मागणी असणार आहे. आणि याच्या संदर्भात तुम्हाला मी लवकरात लवकर पुढचे पाऊल उचललेले दिसतील. आपण तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, जवळजवळ 1-1.5 वर्षापासून आपण फक्त बोलत नाहीयेत, गप्पा मारत नाहीयेत, तर आपण या ठिकाणी ऍक्शन पण घेतो, पुढाकार घेतो, मागण्या पण करतो. आमदार साहेबांना, खासदार साहेबांना, मंत्र्यांना, सगळीकडे आपण या ठिकाणी आपण मागण्या करत असतो. तुम्हाला ह्याचा मागे पण बघितला असेल सगळीकडे. चला आता यावेळेस तुम्हाला आधी बातमी दाखवतो आणि नंतर तुम्हाला व्हिडिओ सांगतो. तर लाडक्यांनो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला बातमी दाखवली होती, म्हणजे एबीपी माझाची. बघा एबीपी माझाची आजची या एबीपी माझाची काय बातमी बघा. लाडकी बहीण योजना पात्र लाडक्या बहिणीच्या संख्येमध्ये मोठी घट. डिसेंबरचा लाभ 1,60,00,000 महिलांना. ई-केवायसी नंतर लाभार्थ्यांची संख्या 86 लाखांनी घटली. बघा आकडा बघा, 86 लाख. 86 लाख लाडक्यांचा आकडा दाखवलाय एबीपी माझाची. बघा या ठिकाणी 1,60,00,000 महिलांना फक्त 17वा 18वा हप्ता भेटलाय. आणि यावेळेस बघा, मागच्या वेळेस तरी निधी चांगला जास्त मंजूर झाला होता, यावेळेस त्याच्यापेक्षा कमी निधी मंजूर झालाय. फक्त जवळजवळ 98-99 कोटी रुपये फक्त मंजूर झाले. 400 कोटीवरून डायरेक्ट 100 कोटीवर आलेला आहे. आणि जर मागच्या वेळेस बघितलं 1.5 कोटीच लाडक्यांना पैसे भेटलेत, तर यावेळेस तर बघा आता खूप कमी संख्या या ठिकाणी होणार आहे, हे तुम्हाला मी आधी सांगतोय. एबीपी माझाची पहिली बातमी तुम्हाला लाडक्यांना दाखवली. आता दुसरी बातमी तुम्हाला दाखवायला लाडक्यांनो, ती आहे बघा एनडीटीव्ही. बघा ही पण महत्वाची टीव्ही चॅनल आहे, सगळ्याला माहिती आहे. टीव्ही चॅनल आहे एनडीटीव्ही मराठीचं हे चॅनल आहे. हिंदीचं त्यांचं खूप फेमस चॅनल आहे एनडीटीव्हीचं. तर त्यांची बातमी बघा, लाडकी बहीण योजना फॉर्म मधील एक प्रश्न आणि लाखो महिला अपात्र. लाडकी बहीण लाभार्थ्यांची संख्या 86 लाखांनी घटली. बघा सगळीकडे तेच आहे, 86 लाख हा आकडा बघा, खूप मोठा आकडा आहे. तुम्हाला असं आतापर्यंत सांगतो लाडक्यांनो, 1.5 वर्षाच्या या कालावधीमध्ये लाडक्या बहिणी योजनेमध्ये सगळ्यात जास्त घट झालेला हा मोठा आकडा आहे. बघा पहिल्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये 2025 मध्ये एक 5-6 लाख लाडक्या ताई बाहेर काढल्या होत्या. त्याच्यानंतर जर बघितलं आपण एक 12वा 13वा 14वा हप्ता,
तो 12वा 13वा 14व्या हप्त्यामध्ये पण जवळजवळ 26 लाख लाडक्या ताई बाहेर काढल्या होत्या आणि आता जो 17वा 18वा हप्ता आहे सगळ्यात हायेस्ट रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे. 86 लाख लाडक्या ताई बाहेर काढलेल्या आहेत. NDTVची बातमी तुम्हाला दाखवली. आतापर्यंत तुम्हाला एबीपी माझाची बातमी दाखवली, NDTVची बातमी दाखवली, दोन्हीमध्ये पण सेम तुम्हाला दिसत आहे 86 लाखाचा आकडा आहे. आता TV9ची बातमी बघा. TV9च्या बातमीमध्ये पण तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे KYC नंतर एका झटक्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेमध्ये लाभार्थींची महिलांची संख्या तब्बल इतक्या लाखांनी घटली. आता किती लाखांनी घटलेली हे तुम्हाला खाली दाखवतो. याच्यामध्ये पण त्यांनी तेच सांगितलंय 86 लाख लाडक्यांची या ठिकाणी संख्या घटलेली आहे. TV9ची पण तुम्हाला बातमी दाखवलेली आहे. आता बघा पुढची अजून एक बातमी तुम्हाला दाखवली होती म्हणजे सरकारनामा यांचं न्यूज चॅनल आहे, टीव्ही चॅनल आहे, सगळीकडे हे तुम्हाला माहित आहे. तर त्याच्यामध्ये पण बघा लाडकी बहीण योजना एका झटक्यामध्ये 86 लाख लाडक्या बहिणी अपात्र. आता शेवटची संधी जाणून घ्या काय करायचे आहे. याच्यामध्ये पण बघा लाडकी दोन सेम 86 लाख आकडा आता तुम्हाला मोठा दिसत आहे. लाडके दोन बघा बऱ्याच लाडके ताई प्रश्न विचारतायत, सर आम्हाला हप्ते भेटलेले नाहीयेत, आम्हाला हप्ते चालू होतील का? लाडक्यातून अजून एक छोटा प्रश्न विचारतोय. बऱ्याच लाडक्यामध्ये सर 18वा हप्ता भेटलाय, आम्हाला 19वा हप्ता भेटेल का? कारण की एवढी मोठी आकडेवारी समोर येईल. बऱ्याच लाडक्यांची चिंता अजून वाढली आहे की सर आमचे जे मागचे फॉर्म होते ते परत रिजेक्ट होतील का? आम्हाला 17वा 18वा हप्ता 86 लाख लाडके त्याला भेटला नाही, मग आता यावेळेस निधी कमी मंजूर झालाय, मग आमचा पण नंबर लागणार का? 17व्या हप्त्यामध्ये लाडक्या ताई वगळल्या, 18व्या हप्त्यामध्ये परत लाडक्या ताई वगळल्या, आता 19व्या हप्त्यामध्ये जर निधी कमी झालाय तर अजून या ठिकाणी लाडक्या बहिणीची संख्या कमी होणार का? 1,60,00,000पर्यंत आकडा पोहोचलाय. लाडक्या जरा डोळे उघडा, कान उघडे ठेवा. लाडक्या आपल्या लाडक्या बहीण योजनेसाठी सर्वांनी एकत्र यावं लागणार आहे, सपोर्ट करावं लागणार आहे. मी फक्त माझ्याबद्दल बोलत नाहीये, सर्व माझ्या युट्यूबर बांधवांना मी या ठिकाणी विनंती करतोय, माझ्या सर्व टीव्ही चॅनल बांधवांना, रिपोर्टरना मी विनंती करतोय, माझ्या रिपोर्टर बाजूला आहेत जे वृत्तपत्र चालवतात त्या सगळ्या रिपोर्टर बांधवांना देखील मी विनंती करतोय की सर्वांनी आपण एकत्र यायला पाहिजे आणि लाडक्या बहीण योजनेबद्दल ह्या ज्या गोष्टी होत आहेत त्याला कुणी आता लक्ष देत नाहीये. त्या लाडक्या बहिणींना आपल्याला लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागणार आहे आणि आपल्याला ती योजना जपावं लागणार आहे. नसता असं जर आपण कोणीच काही बोललो नाही तर या ठिकाणी लाडकी बहीण योजना काही दिवसामध्ये, काही महिन्यामध्ये बंद पडलेली दिसेल. आता बघा 2,60,00,000वरून 62 लाखावरून 1,60,00,000पर्यंत आकडा पोहोचलाय. म्हणजे जवळजवळ 1 कोटी लाडक्या ताई डायरेक्ट बाहेर निघालेला आहे. 1 कोटी म्हणजे विचार करा एवढा मोठा आकडा आहे. 1 कोटी लाडक्याताई बाहेर निघाल्यात. फक्त आता 1.5 कोटी शिल्लक राहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंना विनंती आहे की जास्तीत जास्त सपोर्ट करा. वाईट कमेंट्स करणारे भरपूर तुम्हाला दिसतील. म्हणजे आपला व्हिडिओ नाही, कोणते पण साधे कसल्या पण व्हिडिओला वाईट कमेंट देणारे भरपूर आहेत, पण सपोर्ट करणारे खूप कमी असतात. सपोर्ट करायला शिका. लाडक्याताईंना सपोर्ट करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. ही सगळ्या लाडक्याताईंना विनंती आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला एक विनंती आहे, ही मागणी आहे की लवकरात लवकर ज्या गरीब लाडक्याताई आहेत त्यांची पडताळणी करा आणि फॉर्म त्यांची व्यवस्थित करून घ्या, पडताळणी करून घ्या आणि सर्व लाडक्याताई ज्या लाडक्याताई अपात्र ठरल्या होत्या 86 लाख लाडक्याताईंना पुन्हा हप्ता चालू करा. हे आपल्या चॅनलच्या वतीने मी मागणी करतोय आणि तुम्हाला काही दिवसामध्ये आपल्या मी आमदार साहेबांना भेटायला जाणार आहे. अजून त्या मोठ्या एक माणसांना भेटायला जाणार आहे. त्यांच्या अजून एक माझे मित्र आहेत, पोलीस इन्स्पेक्टर, सिनियर पोलीस इन्स्पेक्टर मित्र आहेत, त्यांच्या ओळखी आहेत भरपूर. तर त्यांना पण मी या ठिकाणी भेटणार आहे आणि भेटून त्यांना मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तुमच्यासाठी पुढाकार घेत आहे लाडक्याताईंनो, सपोर्ट करा. त्यांच्याशी भेटू. तुम्ही म्हणाल की सर पोलीस इन्स्पेक्टरला भेटून काय होणार आहे, तर त्यांना भेटून त्यांच्या ओळखी आहेत त्यांना मी भेटून पुढे मी त्यांच्याकडे एक मागणी करणार आहे. तर लाडक्याताईंनो सगळ्यांनी सपोर्ट करा. आपली ही लाडकी बहीण योजना चालू राहायला पाहिजे. ज्या अपात्र लाडक्याताई आहेत त्यांना पैसे परत भेटायला पाहिजेत, ही माझी विनंती आहे. सगळ्यांनी सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सरी करतो.